पंतप्रधान मोदींनी सभा आणि रोड शो घेतलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकलेत, त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं कर्तव्य समजतो. शरद पवारांचा मोदींना हा टोला. शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवरील आक्षेपाशी माझा संबंध नाही. अण्णा हजारेंचा मोठा खुलासा. तर नावाचा दुरुपयोग करून काही जण स्वार्थ साधत असल्याचा अण्णांचा आरोप. विधानसभेत महाविकास आघाडीचे 180 ते 200 जागा जिंकण्याचं टार्गेट. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेस नेते नाना पटोले गैरहजर. तर पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मी बैठकीला जाऊ शकलो नाही. नाना पटोलेंची माहिती. धनंजय मुंडेंनी निवडणुकीत माझी लायकी आणि अवकात काढली, पण निवडणुकीत जनतेनं मी का आहे ते दाखवलं. बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना टोला. जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित होतो. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी असा जयंत पाटलांचा आग्रह होता. अनिल देशमुख यांचा दावा. लोकसभेनंतर सांगली विधानसभेतही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा गुंता होण्याची शक्यता. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून दावेदारी सुरू. तर कुणी काही बोलो, काँग्रेस सांगलीमध्ये 4 ते 5 जागांवर लढेल. विश्वजित कदम यांचं विधान. सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला. लवकरच चोख उत्तर देणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर. कणकवलीमधील शिवसेना शाखेबाहेर उदय सामंत, किरण सामंतांचे फोटो असलेले बॅनर झळकलेत. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे या बॅनरवरील आशयानं चर्चांना उधाण आलंय. शिंदेगडाच्या बॅनरला नितेश राणे समर्थकांचं बॅनरमधून उत्तर. तुम्हारा वक्त आने नहीं देंगे, तुम्हारे इलाके में आके तुम्हें जवाब देंगे. भाजपकडून बॅनरमधून उत्तर. बॅनरवर नितेश राणेंचा फोटो आहे. पुण्यात शरद पवार गटाची एक बैठक संपन्न झाली. पुण्यामध्ये शरद पवार गट पक्षाकडे 8 पैकी 6 जागांची मागणी करणार. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती.